नाशिकचे पालकमंत्री आणि सर्वात वयस्कर उमेदवारांशी सुद्धा बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। नाशिक महापालिकेच्या इतिहासात काल एक वेगळा अध्याय लिहिला गेला। भारतीय जनता पक्ष हा आजपर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आला। आपण बघू शकतो या विजयामधले एक वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवणार आहे। ही प्रियंका घाटे आहे, जिचं वय केवळ 21 वर्ष आणि 4 महिने आहे आणि या आजी ज्या शेजारी आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक म्हणून आता महापालिकेत बसतील, या भिकूबाई बागुल आहेत। या राज्यातल्या सर्वात वयस्कर नगरसेविका आहेत आता, कारण त्यांचं वय आता 79 वर्ष आहे। तर हे अशा पद्धतीचं सगळं यश भाजपला मिळालं। सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर राज्यातले नगरसेवक देण्याचा मानही नाशिक महापालिकेने घेतला। माझ्यासोबत या विजयाचे शिल्पकार आहेत गिरीश महाजनजी। गिरीश भाऊ, काय आहे हे सगळं, म्हणजे अकल्पित अशा पद्धतीचं यश भाजपसाठी? नाही, खरं अकल्पित यश आहे, कारण महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकाच पक्षाला एवढं मोठं बहुमत आजपर्यंत कुठे मिळालं होतं। आज 66 जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी मिळाले। नाशिककरांनी एक मोठा विश्वास आमच्यावर या ठिकाणी दाखवला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय 18 तारखेला ठिकाणी सभेला आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक शहर दत्तक घेतो, मी या शहराचा विकास करतो आणि त्याला साथ देऊन सख्या नाशिककरांनी एकतर्फी मतदान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज आपण बघतात की 66 नगरसेवक आमचे निवडून आलेत। याच्यामध्ये पण जवळपास 75% नगरसेवक असे आहेत की ते नवीन आहेत, तरुण आहेत। त्याच्यामध्ये 34 महिला आहेत आणि 32 पुरुष आहेत, महिलांची संख्या अधिक आहे। असे 66 एकूण नगरसेवक आहेत आणि त्यात महाराष्ट्राला आपण जे म्हणाला की तो पहिला मान आहे। आमच्या आजी आहेत, आमचे बागुल आहेत, आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या मातोश्री त्या आहेत। राखीव झाल्यामुळे मातोश्रींना त्या ठिकाणी उभं करावं लागलं। त्यांचं वय 79 वर्ष आहे। इकडे विजया घाटे आहे, तिचं वय ज्यावेळेला आम्ही तिला इंटरव्ह्यूला बोलवलो त्यावेळेला 21 वर्ष आणि 3 महिने होतं। ते 3 महिन्यामध्ये बसलं। म्हणजे सर्वात लहान उमेदवार सुद्धा नाशिकचे आहेत राज्यामधल्या, आणि सगळ्यात वयस्कर सगळ्यात मोठ्या उमेदवार जे आहेत वयाने, त्या सुद्धा या नाशिक शहरामधल्या आहे। हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे। खरं तर दत्तक घेतलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी खऱ्या अर्थाने तुम्ही पालक होते या जिल्ह्याचे, तुम्ही पक्षाचंही पालकत्व निवडणुकीच्या काळात निभावलं। पण आता नाशिकांना आपण काय देणार आहोत? अनेक प्रश्न होते ज्याचा उल्लेख आपण आपल्या प्रचाराच्या दरम्यानही केला होता। विमानसेवेपासून औद्योगिक विषय होते। काय याच्या संदर्भातला आपला अजेंडा? निश्चितच ज्या ज्या अजेंड्यावर आमच्या गोष्टी आहेत, ज्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत, त्या निश्चित पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। सर्वात मोठा प्रश्न इथे विमानतळाचा आहे, इथला विषय इंडस्ट्रीच्या बाबतीमधला आहे, इथला गोदावरीच्या साफसफाईचा प्रश्न आहे। अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। हे या शहराचा म्हणजे एक वेगळा नावलौकिक या राज्यामध्ये आहे, देशामध्ये। हे धार्मिक क्षेत्र पण आहे, एक सांस्कृतिक इथली वारसा या ठिकाणी, सांस्कृतिक वारसा या शहराला या ठिकाणी, शैक्षणिक वारसा आहे। असे अनेक पैलू असलेलं हे शहर आहे। तुमच्या उपस्थितीत जरा या दोघींच्याही कमेंट घेतो। आई, काय करणार आहात आता 5 वर्षात? 5 वर्षात मी आधी 10 वर्ष निवडून आलेली आहे। 10 वर्षात जसे कामं केले तसे आताही मी 5 वर्ष लोकांसाठी उभी राहणार आहे। मी प्रभागाचा विकास करेल। प्रभागातील ज्या काही समस्या असेल त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करेन। बघू शकतोय खरं तर तरुण आणि वयस्कर अशा सगळ्या नगरसेवकांचा एक कोरम घेऊन आता गिरीश महाजनांना येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी स्वतः दिलेले जे आश्वासनं आहेत ते पूर्ण करायचे आहेत आणि नाशिकचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळात भाजप बदलून दाखवेल, अशा पद्धतीचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।